नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि आज काय दाखवणार आहे तर मी माझं छोटंसं मिनी गार्डन माझ्या छोट्याशा बाल्कनीत छोटी छोटी जी झाडं आहेत ते मी दाखवणार आहे. तर तुम्ही पाहू शकताय जसं जसं कुंड्या पॉट्स भेटतात तसं तसं मी लावत जाते. आणि जेव्हा आमची ट्रान्सफर वगैरे होतात तेव्हा मग आपल्या आजूबाजूच्यांना ती झाडं देऊन यायची. जर चांगली स्ट्रॉंग असतील किंवा स्ट्रॉंग पॉट असेल तर ते एक सिमेंटच्या बॅगमध्ये घेऊन यायचं. तर मी तुळस 3 आणून लावले होते. एक खाली आणि 2 वर. तर खूप सुंदर तुळस फुलली होती. परंतु रोज मावली त्याची पाने तोडून तोडून आणि कितीही लॉक घातलं तरी काहीतरी काम असतंच गॅलरीमध्ये. तर पूर्ण खराब करून टाकला एक तुळस. तर आता मी मिशोवरून छोटे छोटे मिनी साईज एवढे 5 पॉट मागवले होते आणि ते येऊन आता 10 ते 15 दिवस झालं. परंतु त्यांना झाडे नव्हती, थोडीच कमी पडली होती. 2 होती आणि अजून 3 ची गरज होती. तर हे तुम्हाला प्लांट दिसतंय, हे इंडोर प्लांट आहे आणि शक्यतो राजस्थानमध्ये आल्यापासून मी इंडोर प्लांटच लावायचं ठरवलं आहे, जेणेकरून ते जगतील. तर बघा हे माझ्या मिस्टरांना गिफ्ट भेटलं आहे आणि खूप सुंदर होतं आणि कमीत कमी 20 ते 25 दिवस आरामात त्या पॅकेजमध्ये म्हणजे जी पॅकिंग असते ना, बॉक्स टाईप त्याच्यामध्ये आरामात टिकली होती आणि मी घरी आल्यावर पण त्याला एकदाच पाणी दिलं. आणि हे आहे सदाफुली. तर सदाफुली मी का आणलं, तर त्याची फुले छान दिसतात आणि 30 रुपयाला तरी होतं. काय होते बाल्कनीची शोभा वाढेल आणि त्याच्या बिया पण असतातच आता. मग मी त्याच्यामुळं दुसरं रोप पण तयार करू शकेल. आपल्याकडे तर सदाफुली कुठे पाहिजे तिथे दिसते म्हणून तर त्याला म्हणतो आपण सदा फुलते म्हणून सदाफुली. तर मंडळी हे होतं मिनी स्नेक प्लांट. थोडंसं सापासारखं असतं परंतु ह्याचा साईज आहे ना छोटा आहे. तर त्यानंतर एक मोठ्या साईजचं प्लांट आहे. त्याचं मला नाव माहीत नाही. तर ते प्लांट मी आणलं होतं आणि आता माती भरून घ्यायची होती मला. त्यासाठी मी मग घेतलं, जे मग मी झाडांना पाणी देण्यासाठी इथंच कायम गॅलरीत ठेवते. तुम्ही पाहू शकताय. माती देखील मी आणून ठेवली होती झाडांसोबतच. तर इतकं ऊन होतं ना, तर मी काय शूट करायले ते कॅमेऱ्यामध्ये अजिबात दिसत नव्हतं. तुम्ही पाहू शकता व्हाईट कलरच्या कुंड्या किती सुंदर असं उन्हामध्ये एकदम खुलून दिसतायत ना, जसं की हिरा ठेवल्यासारखं. तर सगळ्यांमध्ये मी माती घालत होते आणि हे काम सगळं मी खरं सांगू हळू आवाजात चोरून चोरून करत होते. कारण जर माऊली आला म्हणजेच माझा छोटा मुलगा, तर तो हे काय पण काम करू देणार नाही आणि 4 ते 5 वाजेपर्यंत झोपणार नाही, कारण की सकाळी लेट उठलाय. तर रोज असंच होतं आणि त्यामुळं माझं हे झाडं लावायचं काम पाठीमागं पडत होतं. आणि त्यामुळं असं करून मी म्हटलं आज कसंही गपचूप गपचूप पद्धतीने मी झाडे लावून घ्यायलाच पाहिजे. तर तुम्ही पाहू शकता मी सगळ्यामध्ये माती घालून घेते आणि इकडची माती पाहताय तुम्ही एकदम अशी चाळलेली वाळू असते ना, त्या टाईपची आहे. एकदम बारीक वाळूच म्हणा हवं तर. त्यात कितीही पाणी घातलं तरी एकदम मऊ, क्रिस्पी असं असल्यासारखीच असते. जसं की आपल्या महाराष्ट्रात काळी माती असते ना, जी कशी चिकट असते किंवा लाल माती असते ती चिकट असते पहा. तसं नाही हे. खूप खूप अशी सिल्की टाईपमध्ये असते माती. असं म्हणा की हवं तर ही एक चाळलेली वाळूच. आणि आपल्याकडची झाडे इथं नाही जगत आणि प्लस आपल्याकडच्या माती मी इकडे घेऊन आले होते ना, तर इकडची झाडं आहेत ना, या वातावरणात त्यांना अशी माती सूट होत नाही. कारण की आपली माती जास्त ना चिकट असते. तर ही माती अशी सुट्टी-सुट्टी असल्यामुळे हवा खेळती राहते. उन्हाळ्यात पाणी ते घेत राहतं आणि थंडीच्या दिवसात ऑटोमॅटिक धुकं पडतं ना, तर झाडांना पाणी घालायची गरजच नाही. कारण की थंडी तर भरपूरच असते.
त्यामुळं सगळीकडं वातावरणानुसार माती आहे, हे तर नक्कीच. तर तुम्ही पाहू शकता मी सगळ्यांमध्ये माती घालून घेते आणि मी इतकी झाडं आणलेत ना, की ते दादा तर म्हणले, "तुम्हाला किती पाहिजे तेवढी माती घेऊन जा." कारण की इकडची तिकडची रस्त्यावरची माती घेण्यापेक्षा त्यांच्याजवळच असती, ती माती फ्रीमध्ये देतात. जर तुम्ही त्यांच्याकडे झाडं घेतलेली असेल आणि ते ओळखीचे झालेत, मी कंटिन्यू झाडं आणत असते. शक्यतो पहिल्यांदा तरी मी राजस्थानमध्ये आल्यावर माझं मनच असं नाराज झालं होतं, की काय झाडं लावायची आहेत? सगळी झाडं वाळूनच चाललेत, असं होत होतं. कारण की मनी प्लांट मी कटिंग लावले, तर ते जळूनच जायचं. परंतु त्याच्या आधी मी किती असं लावलेत, त्यांनी खूप खूप झाडं आलेत त्याचे मनी प्लांटचे वगैरे. तर परळीमध्ये असताना आम्ही निम्मी झाडं आमच्या शेजारच्यांना देऊन आले होते. तर मंडळी या प्लॅनचं नाव मला माहीत नाही आहे. परंतु मला छान पण दिसलं म्हणून मी उचललं होतं आणि ते काका सांगत होते, "हे काय बाबा वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये ठेवण्यासारखं प्लांट असतं म्हणून लोकं नेतात." काय तरी नाव सांगितलं होते मला नाही आठवत आहे. तर मी म्हणलं वास्तुशास्त्र तर मी काय एवढं पाळत नाही. परंतु झाड तर छान दिसतंय जर आलं तर ठीक म्हणून मागवलं आणि अजून थोडं जर मोठं झालं, की मी त्याच्यासाठी मोठे पॉट मागवीन. खरं तर माझ्या मनी प्लांटसाठी मला 12 ते 13 इंचीचा मोठा पॉट पाहिजे आणि तो काही कुठं मिळत नाही आहे. आता ऑनलाईनच पाहायला हवं. Mishoवर तर नाही भेटलं मला. जे पाहिले ते डिझाईन व्हाईट कलरची पाहिजे मला ती आउट ऑफ स्टॉक होती. तर अशा पद्धतीनं मी झाडं लावून घेत होते. थोडंसं त्या झाडांचा खालचा आणि वरचा भाग मी मोडत होते. म्हणजे जो काही मुळांचा असतो ना तो. म्हणजे तिथली माती मी सुट्टी करत होते. आणि गॅलरीतून इतकं सुंदर ऊन पडलंय पहा. आता उन्हाळा स्टार्ट झालाय. नाहीतर मंडळी इतक्या दिवसात थंडीत एकदम हलकं ऊन असायचं बरं का गॅलरीत. तर तुम्हाला दाखवण्यासाठी मी पुन्हा पॉट उचललाय. आणि माऊली नाही शांत बसत. तर पहा तो हे झाड आणल्या काय केलं, की त्याचा एक पत्ता खाऊन बघितलाय आणि मला सांगत आलाय गंध आहे, गंध आहे म्हणून. त्याला तुळशीचंच पान वाटलंय. आणि मी गपचूप येऊन व्हिडिओ रेकॉर्ड केला. तर कसा काय की हा व्हिडिओ उभा झालाय तयार. चला तर मग ठीक आहे. तोही मी तुम्हाला दाखवणारच होते. तरी तर मी मिनी स्नेक प्लांट आहे ते का कदाचित त्याचं नाव माहीत नाही मला पण. परंतु छोटा स्नेक प्लांटमधलाच छोटा मॉडेल आहे हा. आणि फुलत जातं म्हणले भैया छान होतं. त्यामुळं मी मीडियम साईजचं आणलं. खूप मोठं पण नाही आणलं. थोडीशी खालची भाग आहे ना, असं फोडून घ्यायचं बघा. थोडासा हां, असा आणि मग लावा. आणि झाड थोडं उंचीवरच लावायचं. खूप पण खड्ड्यात नाही लावायचं, जेणेकरून त्याच्या मुळांना खाली जायला जागा ठेवायची. आणि मला वाटत होतं, की माझ्या कुंड्या या छोट्या झाल्या का काय? मग विचार केला, ठीक आहे किती दिवस राहतील, राहतील. त्यानंतर मी मोठ्या कुंड्या मागवेन, मग पुन्हा छोटं झाड लावायचं. त्यानिमित्ताने मी असंच कायम झाडं लावत राहीन. तर हे सर्व करत असताना मी 2 ते 3दा उठले, कारण की माऊली आला, की त्याला घेऊन "काय नाही, काय नाही, काय नाही" म्हणत मी गॅलरीतून पळ काढण्याचा प्रयत्न करत होते. परंतु असं कसं होईल, आमचे माऊली राजे येणार नाहीत आणि मला डिस्टर्ब करणार नाहीत. कसं आहे, डिस्टर्ब करणार नाहीत असं नाही, तरी तो झाडांची पाने वगैरे तोडतो आणि सांगत पण नाही. लाजाळूचे पण एक 7-8 पाने त्याने तोडली त्याला ते पाने ना मला झाडून काढताना सापडल्यावर मला पण कळलं, की त्याचे पाने तुटले गेलेत म्हणून. आपण काहीतरी कामात असतो आणि तो त्या संधीचा चांगलाच फायदा घेतो. तर मंडळी मी इथं माती का तर फुल भरले, कारण की ही माती सिल्की टाईप अशी आहे रेती. तर ती पाणी टाकल्यानंतर खाली तर जाणारच आहे आणि हे सर्व इनडोअर प्लांट्स आहेत. मग यांना 8 दिवसाला कमीत कमी अर्धा ग्लासच पाणी लागतं. तुम्ही जास्त पाणी घालायची गरज नाही असं मला
जे झाडं मी जिथून आणलेत ना त्यांनी सांगितलंय. तर मंडळी हे प्लॅन्ट पहा, खूप सुंदर आहे आणि फक्त हे नारळाच्या जे काही नारळाच्या जुड्याचं पावडर असतं ना त्याच्यात लावलंय बहुतेक. मी उचललं तर इतकी हलकी होती. त्याला नारियल का बुरद्दा काहीतरी म्हणतात. बुरद्दा. खूप सुंदर होतं. कारण की याला पाणी खूप कमी लागतं. मनी प्लॅन्टपेक्षा थोडीशी वेगळी पानं आहेत आणि मला इतका आनंद होत होता ना, काय माहीत मला झाडं लावायला खूप आवडतात. खूप, खूप, खूप. आणि मी आधी जिथे राहत होते तिथे गॅलरी खूप मोठी होती चहूबाजूनी. परंतु उन्हाळ्यामध्ये झाडं अजिबात जगत नाहीत. मग ती आपण आणायची आणि ती मरणार तर माझं मन खूप दुखणार. त्यामुळं मी ना तिथं लावलंच नाही. मग ह्या गॅलरीला कसं तिन्ही बाजूने आडोसा असल्यामुळं सावली येते. त्यामुळं थोडंसं जगतील अशी माझी आशा आहे. तिथं मी कमीत कमी 5 कुंड्यांमध्येच लावलं होतं झाडं. जसे की चिनी गुलाब आणि 2-3 शोचे, एक मोठं मनी प्लांट आणि देवाऱ्यावर आलेलं नारळ. पाहू शकता किती सुंदर दिसतं ना? कोणाकोणाला अशी झाडं लावणं आवडतं. खूप जणांचा छंद असतो आणि हे अनुवंशिकच असतं असं मला वाटतं. कारण की हा छंद मला माझ्या वडिलांकडनं आलाय असं मला वाटतं. कारण की त्यांना पण वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावायचं फार, फार हौस. जे मी मगाशी तुम्हाला नारळाच्या झाडाचं पाठीमागं शोची झाडं दाखवली ना, जी की नारळाच्या झाडांसारखीच दिसतात. तर ती माझ्या पप्पांनीच आणून दिलेत. परळीमध्ये असताना आम्ही ती झाडं लावली होती. कमीत कमी 2 वर्ष झालं ती आरामात टिकते याचा अर्थ मी त्याचे चांगल्या पद्धतीने संगोपन केलंय. तर 2 ते 3 महिन्यातनं मी ह्या काकांकडनं एक ₹70-80 मातीतले मिक्स कंपोस्ट खताचं पाकीट आणते आणि ते एक मूठ त्यांना घालत राहायचं. तसंच मी घरी पण खत म्हटलं तर दाखवते तुम्हाला मी काय बनवते. तर माऊली आला होता, मी त्याला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात होते. आणि मंडळी, सॉरी बरं का, हा व्हिडिओ मी फास्ट पळवलेला नाही. कारण की एवढा चांगला व्हिडिओ जो की झाडांचा आहे आणि हे तुम्ही पाहावं अशी माझी खूप मनोमन इच्छा आहे. त्यासाठी मी हा व्हिडिओ जराही स्किप न करता अथवा रन न करता तसाच एडिट केला आहे. तर मंडळी या पण झाडाचं मला नाव माहीत नाही खरंच सांगायला मी. आणि लहान असताना ना मग आमच्या घरासमोर आमचे पप्पा अशी खूप झाडं लावायचे आणि याची फक्त अशी एक फुलाचं पाकळी जरी आपण रोवली तर त्याला मुळं येतात पहा. मी आणल्या ही पाकळी रोवली होती तर आता त्याला मुळं आलेत. आणि असं म्हणतात ना, ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं. हे पहा छोटी मुळं आहेत, एकदम छोटी मुळं दिसतायत. तर मी त्या काकांना विचारलं, "काका ह्याचे ना पाकळ्या लावल्या तर येतं ना हो हे?" म्हणल्यावर, "माहीत नाही हो बहुतेक येत नाही. आम्ही तर रेडीमेड असंच मागवतो" म्हणले. त्यांनी त्यांचं ज्ञान म्हणजे दुसऱ्यांना पसरवायचं नाही असं ठरवलं होतं वाटतं. तर मी हे पाहिलं होतं माझ्या घरी त्यामुळे मी ते तसं एक पाकळी काढून रोवून बघितलं होतं. आता मला हे प्लॅन्ट लावायचं होतं आणि ते काढायला मला भीती वाटत होती जेणेकरून ते तुटून निघू नये अशी आशा. आणि मी त्याला 8 दिवस झालं पाणी घातलं नाही. कारण की त्याला खूप असं कमी पाणी घाला असं सांगितलं होतं ना त्यामुळं. वॉव! बरं झालं मस्त निघालं. तर मी या व्हाईट प्लॅन्टसाठी माझ्या मनात आहे एखादं स्टँड मागवावं. पण जेव्हा आपण सामान वगैरे उचलतो ना, ट्रान्सफर वगैरे झाली किंवा घर शिफ्ट केलं, तर तेव्हा सगळं हे खराब होतं. मग स्टँड आपला उचलायला एक्स्ट्रा सामान वाढत जातं. त्यामुळं मग मी विचार करते मागवावं की नको.
आणि जर हे प्लांट इनडोअर आहेत, मी गॅलरीत ठेवणार आहे. जर मी आतमध्ये ठेवलं तर माऊली माझं रोज एक पाकळी तोडून त्याची कोशिंबीर नक्कीच बनवेल, हे खात्री देते मी. कारण की मी आणलं होतं तसलं बांबू प्लॅन्ट छान दिसालतं. खूप दिवसापासून माझी घेण्याची इच्छा होती. मी ते घेतलं होतं. तर मंडळी एक 2-3 दिवस मी ते टीपॉयवर ठेवलं अथवा टीव्ही समोर एक थोडीशी जागा आहे त्यामुळं तिथं पण ठेवलं. तर हा रोज उठून त्याची पाने तोडायला लागला. त्यामुळं मग मी त्याची जागा शिफ्ट केली आणि खिडकीत उचलून ठेवलं त्याला. आमच्या इथे एक छोटी खिडकी आहे. मग त्या खिडकीचा उपयोग मी झाडे लावण्यासाठीच केला आहे. आणि मी पहा या छोट्या मिनी प्लॅन्टचा अजून एक कळी तोडली आहे, म्हणजे त्याची पाकळी तोडली आणि ती त्या आतमध्ये जे मला बाउल भेटले होते ना रिकामे, त्यात मी लावून घेते. ऑलरेडी 2 होते, आता एक तिसरं. पाहूयात किती दिवसांनी हे याला छान असं देठ येतं का काय होतं. तर यात देखील हे देखील जे मगाशी मनी प्लांटसारखं समोर दिसतंय ना, त्याचं हे डब्बा आहे. म्हणजे 2 प्रकारचे भेटलं होतं. एक प्लास्टिक व्हाईट कलर आणि एक ब्राऊन कलरचं, जे की तुम्ही इनडोअर प्लांट म्हणून आत ठेवू शकता. तर आता या 2 उरलेल्या डब्यांमध्ये काय लावायचं हा मी विचार करत होते. तर मनात आलं की मी मनी प्लांटचे छोटे-छोटेसे जे की रोप मी तोडून आणलं होतं, ज्याला की हलकेसे रूट्स आहेत अजून. तर बघू झालं तर झालं. तर म्हणून मी हे देठ थोडंसं मुळासकट तोडून आणून लावलं होतं. जर छान लागलं तर मी हे आत ठेवेन, परंतु माऊली हा माझा झाडांचा दुश्मनच आहे. वॉव! किती क्यूट दिसतंय ना? तर मंडळी तुम्हाला पलीकडे जे प्लेट दिसतंय ना, त्याच्यामध्ये मी कात्री ठेवली आहे पहा, काळं-काळं. तर मंडळी रोज जे काही आपण चहा बनवतो ना, त्या चहाची चहापत्ती गाळणीने स्वच्छ गाळून घ्यायची. म्हणजेच त्यातलं जे दुधाचं असतं ना, दुधाचं, ते आपण नळाखाली धरलं तर थोडंसं पातेलं, तर 2-3दा करून असं गाळून घ्यायचं. त्याचं पाणी तुम्ही झाडाला पण टाकू शकता. आणि ते ना असं यूज अँड थ्रोच्या जे काही कागदी प्लेट्स असतात ना, त्यात घालून जिथं तुम्ही वावरत नाही, फिरत नाही अशा ठिकाणी ठेवायचं बरं का. कारण की त्याला थोडेसे चिलटे होतात. त्यामुळे मी गॅलरीत एक कॉर्नर निवडलं आहे आणि ते वाळलं की त्याला कुठल्याही प्रकारचे चिलटे होत नाहीत. फक्त थोडंसं ओलं असताना होतात. तर आता तर उन्हाळा आहे त्यामुळे फास्टच वाळेल आता थोड्या दिवसांनी. तर असंच मी 2 प्लेट बनवून ठेवलं आहे, की मी दर 15 दिवसाला एकदा ते सर्व झाडांना मूठ घालत असते. माझ्या मनी प्लॅन्टमध्ये तर खूप भरलं आहे आता. यामुळे काय होतं, की आपली मातीला खत भेटल्यावानी होतं आणि आपली माती ही अशी एकदम चिकट न होता भुसभुशीत राहते. त्यामुळे झाडाची मुळे ही खोलवर जाण्याचा प्रयत्न करतात. पाणी पण धरून ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि आपली झाडे मस्त जगण्यासाठी मदत होते. तर हा व्हिडिओ आडवा शूट नव्हता, कसा काय की उभा झाला आहे पहा. नाहीतर खूप सुंदर झाला असता. तर मीही पण हे खूप दिवसांपूर्वी कमीत कमी 2 महिन्यापूर्वी हे स्पायडर प्लांट आणलं होतं. मला मोठा प्लांट त्यामुळं मला मोठा पॉट मागवायचा आहे, की हे प्लांट लावायला. तर तो 12 ते 13 इंचीचा भेटत नाही आहे. त्यामुळं आता मी एक छोटंसं रोप घेऊन छोट्या माझ्या एका व्हाईट कलरच्या पॉटमध्ये लावणार आहे, जी की रिकामी उरली जागा. आणि हे सदाफुली आहे ना, ते समोर ब्लॅक कलरचा कुंडा दिसतोय, त्या मोठ्या कुंड्यात लावणार आहे. पहा मंडळी, व्हिडिओ हा उभा शूट होऊन खूप मोठी चूक झाली माझ्याकडनं. तर पाहताय ना, हे आहे वाळलेली चहापत्ती. असे 2 प्लेट्स तयार केल्यात मी बरं का आणि एक मोठ तुम्ही
असं टाकू शकता. झाड लावताना टाकू शकता किंवा नंतरनं पण तुम्ही जेव्हा पाणी घालता ना, तेव्हा एक मूठ टाकायचं आणि पाणी घालायचं. म्हणजे आपली झाडे छान जगतात. जर ओलंच आणून जर तुम्ही चहापत्ती झाडात टाकली, तर एक सांगते, की चिलटे खूप होतात बरं का आणि त्याच्यामुळे फंगस म्हणजे बुरशी लागते आणि ती बुरशी आपल्या झाडांना हानिकारक असू शकते. कारण की मी आधी असंच करायचे, की गाळणीतली चहापत्ती स्वच्छ अशी पाण्याने स्वच्छ केली, की आपण त्यात येऊन झाडायचे. माझी झाडं मेली नाहीत, परंतु झाडांच्या ज्या मातीमध्ये फंगस असतो ना, तो लागून त्याच्यामध्ये अजून खूप असे चिरटे वगैरे व्हायचे. त्यामुळं हे पहा, ही एक अजून एक प्लेट आहे, जे मी यूज अँड थ्रोच्या प्लेटमध्ये खाली कॅरी बॅग घालून असं वाळवलं आहे. तर मंडळी, अशा पद्धतीने मी सर्व रोपे लावून घेतलीत आणि हे पहा माझं मस्त असं असलेलं लाजाळूचं झाड. या काही झाडाची मला आवश्यकता नव्हती, परंतु माझ्या मुलं या झाडाला पाहावीत, त्यांना लाजाळूचं झाड काय असतं हे याच्याबद्दल माहिती असावी. कारण वेदांतला सेकंड स्टँडर्डला छुईमुई म्हणून एक लेसन आहे आणि तो मला रोज येऊन सांगायचा, की आज हे लेसनचं असं झालं, ते झाड असं असते मम्मी. तर मग मी त्याला आणून दाखवण्यासाठी हे झाड आणलं आणि मला पण थोडंसं मस्त वाटलं. तर पाहताय ना, आमचे राजघराण्याचे सेकंड सुपुत्र आलेले आहेत मला मोठीशी मदत करायला. कारण की मी कितीही दरवाजा प्रयत्न केला बंद करण्याचा, परंतु नाही. उघडच म्हणला. म्हणला की मला तुला मदत करायची म्हणे. त्याचा आवडतं मोबाईल देते म्हणले, टीव्ही लावते म्हणले, तरी पण त्याला यायचंच होतं. तर पाहताय, मी म्हणलं आता जाऊ दे, हे एक रिकामं उरलं होतं ना, तर मी त्याला काय केलं, त्यात लाव म्हणलं झाड. तर त्याला माती टाकायला शिकवली. अशा गोष्टी तो खूप छान पद्धतीने करणार. परंतु जेव्हा ही झाडं एकटी दिसतील, तर कुठलातरी एक व्हिडिओ बघितलाय तो, की 2 पानं एकत्रित हातावर घेऊन त्याचा फट असा आवाज आपण लहानपणी करायचो ना, अशोकाच्या मोठ्या झाडाचं किंवा आंब्याच्या पानांचं, तर तसं करतो. त्यासाठी त्याला कळत नाही अजून, की कुठल्या झाडाचं पान तोडावं. तर मी त्याला सांगत होते, "दाब." तर तो पूर्ण बत्ताशा पूर्ण दाबूनच सोडला त्याला. किती क्यूट दिसतं ना? असं वाटायला होतं, की त्याचंच झाड खूप छान जगेल. तर मी त्याला म्हटलं, "होल कर" म्हटलं, तर एकदम सुपर फास्ट करायचे पहा. एका बचक्यात करून टाक. तर म्हणला, "काय करतोय?" म्हणलं, तर तिकडं जाऊन आत जाऊन त्याला ते पान मला असं वाटत होतं, की ते पान तोडून लावावं. जसं की ह्याचं कळी येते त्याची पण येईल का पुन्हा? मग मी विचार केला नाही येणार. त्याचं ना जी काही कांडी असते ती लावलं तरच त्याचं झाड किंवा रोप तयार होण्याचा प्रयत्न होईल. मी म्हटलं चला त्याच्या मनासाठी हीच कळी अजून एकदा मी त्याला लावायला देते. तर अशा पद्धतीने आम्ही उरलेलं झाडे माई लेकांनी लावून घेतली. किती छंद बघा, मी इकडं काहीतरी शूट करेपर्यंत तो तिकडं डब्बा पुन्हा रिकामा केलाय आणि पुन्हा त्याला माती घालायचंय. डबल काम. आता बघा किती फास्ट किती फास्ट मध्ये तो रोपाची सॉरी त्या रोपाचं जी काही पाकळी असते ना, तो घालतो तो आत पहा. मी म्हटलं असं नसतं, हळू घाल, ते झाड मरतं. ठीक आहे मम्मा, सॉरी मम्मा. आणि त्याला वाटत होते, की आता त्याचं तोडलंय म्हटलं तर बाकीच्या झाडांचे पण पानं तोडून टाकायची आणि लावायची. मग मी त्याला म्हणलं, की आता झालंय तू उठ. तर ऐकतोय कुठं? मी तुला मदत करणार. तर त्याला तसंच खेळवत, रागवत
मी हे स्पायडरचं प्लॅन्ट काढण्याचा प्रयत्न करत होते आणि काढताना मला असं वाटायलं होतं की पूर्ण झाडच उपटेल, म्हणजे प्लॅन्टच उपटेल. माझ्यामुळं त्याची मुळेही दगावली जाऊ नयेत असं मला वाटत होतं. तर मी कात्रीच्या साहाय्यानं थोडंसं मुळाकडची बाजू लूज करून मी एक स्पायडरचं रोप उपटलं आणि मी शोधत होते की कोणती साईडमधलं लूज असेल अथवा ते मला सहज घेता येईल. तुम्ही पाहू शकता सगळीच माती हालायला लागली. तर याच्या खाली ना मुळं पूर्ण गाठी-गाठी टाईप झाले होते मोठे बरं का मंडळी. पाहताय? एकदम गाठ-गाठ टाईप होते मुळं. तर मी ते सर्व मुळं बाहेर पडू नये म्हणून मी त्यात माती घालून घेतली थोडीशी आणि दाबली, जेणेकरून ते रोप नीट राहावं. तर पाहताय मंडळी, अशा पद्धतीनं मी रोपे लावून घ्यायचं काम करत होते आणि आमचे धाकटे सरकार रडत होते की आता लावायचंय त्याला मोठ्या पॉटमध्ये. तर मी म्हटलं, "लाव बाबा या मगमध्ये ते अजून एक झाड लावू घे." तर त्यात भरून घेतला आणि त्याचं मन रमवण्यासाठी काहीतर सांगत होते मी त्याला गोष्ट वगैरे. तर असा आजच्या दिवसाचा कमीत कमी 1 ते 2 तास यामध्ये गेला आणि मन छान प्रसन्न झालं आणि काय माहीत की मी खूप मोठं कार्य केलं असं मला वाटत होतं आणि मनाला पण तेवढीच शांती लाभत होती आणि खूप सुंदर वाटत होतं. खरं सांगते मी. तर नक्की तुमच्या आसपास देखील जर जागा असो अथवा नसो, एखादं झाड तरी नक्की लावा. तर मंडळी माझं असं म्हणणं आहे, की खूप जण म्हणतात, की काय झाड लावायचे? कशाला पाहिजे? कारण की मी सतत आमची ट्रान्सफर होत असल्यामुळे, तर खूप जण मला असं म्हणतात, की कशाला लावायचं? पुन्हा उचलायचं, ठेवायचं, काढायचं. तर मला असं वाटतं, की आपल्या मुलांसाठी आपण जसं पैशाची सुविधा करतो ना, भविष्य मुलांचे पैसे जमा करून करतो. एखादी वस्तू घेऊन त्यांचं भविष्य सिक्युअर करतो. तर मंडळी झाड लावून पण आपण आपल्या मुलांचं भविष्य चांगलंच करत आहोत. कारण की त्यांना माझ्याच मुलासाठी नाही, तर येणाऱ्या जनरेशनला शुद्ध हवा मी ही झाडांपासूनच मिळणार आहे. हे माझं सगळ्यांना सांगायचं मत असतं. खरं सांगते मी. तर शिफ्टिंगच्या वेळेसची एक गोष्ट सांगते मंडळी. तर आता तुम्हीच अंदाजाने ओळखून जावा मी कोणाबद्दल बोलते तर असंच जे काही शिफ्ट करणारे आले होते ते होते लोक. तर ते माझे झाडे बघून मला असं चिडवले, की तुमचे झाडं सगळं मेली, खराब झाली. तर मला ना खूप वाईट वाटलं. खरंच का तुटली असतील का म्हणून. तर मी खाली जाऊन बघितलं, तर माझी झाडे सेफ आली होती. तर मी त्यांना सांगितलं, "अरे झाडं खूप महत्त्वाचे असतात. तुम्ही असं म्हणायला नाही पाहिजे होतं किंवा तुटलं तर मी भरून घेतले असते," असं मी म्हटलं. तर ते म्हणले, की मी म्हटलं, "झाडांपासून आपल्याला ऑक्सिजन वगैरे भेटतं." तर ते म्हणले, "नाही," म्हणले, "ऑक्सिजन वगैरे सगळं आपला देव देत असतो," म्हणे. "झाडे वगैरे काही देत नसते. देवच हा असतो, की तो ऑक्सिजन आणि सर्व निर्माण करतो," म्हणे. मान्य आहे देव हा निर्माण करतो, परंतु देवाने आपल्याला झाडे लावायला पण सांगितलेत, जेणेकरून आपण ऑक्सिजन घेतोय, तर ते कर्म देखील आपल्याच हातनं करून घेणार देव. तर आता कोण असतील ते व्यक्ती तुम्ही ओळखून घ्या. तर ते ऐकून मला हलकीशी जरा भीती पण वाटली आणि जरा अचंबित पण झाले मी. तर मंडळी नेक्स्ट आलं सदाफुलीचं नंबर. तर मी यात लावलं होतं आंब्याचं एक झाड आणि ते पण माऊलीने तोडलं. मग त्याचा अजून ना खूप असाच भाग खाली हा मूळ त्याचे राहिले होते. आणि आता ते सर्व काढावं म्हणलं तर त्याची माती इतकी चिकट आहे आणि ती आपल्या महाराष्ट्रातील माती आहे, काळी माती आहे. आणि मी ती माती ना ह्या कुंड्यांमधून अजिबात कधीच काढलीच नाही आहे.
तर एक कांद्याच्या पातसारखं एक तुम्हाला छोटं रोप दिसतंय ना, तर त्याच्या मी खूप बिया टाकल्या होत्या. ते रोप या पॉटमध्ये होतं. त्याला चाफ्यासारखी येल्लोची अशी फुलं येत होती. चाफ्याची नव्हती, परंतु चाफ्यासारखी येत होती. दिसायला तशी होती ती. तर मी हळू ते ओपन करायला गेले, तर हे पण झाड माऊलीने काय केलं तर खालनं उपटून ठेवलंच होतं आणि उरलं-सुरलं ते माझ्या हाताने कार्य पूर्ण झालं. हे काय आंब्याचं मूळ दिसतंय बघताय ना, एक छोटं, परंतु ते काय निघायचं नाव घेत नव्हतं. तर मी थोडंसं तोडून काढलं. मी इथं का थोडासा खड्डा करून घेते, की सदाफुलीचं झाड थोड्याच अंतरावर मी लावणार होते. खूप खाली पण नाही लावायचं होतं. कारण की हे रोप लवकर मोठं होईल असं मला वाटतं आणि याला थोडीशी जागा जास्त लागते कारण की ऑलरेडी हे थोडंसं मोठं आहे. तर मी कात्रीच्या साहाय्याने खूप काढण्याचा प्रयत्न केला, परंतु इतके मुळं खालीवर होते की पूर्ण पॉटमधील माती खाली ओतावी लागली असती. तर मी जे करते ते आमचे सुपुत्र करत होते. तर अशा पद्धतीनं हे पण रोप थोडंसं मी लावून घेतलं. माझ्या घराच्या बाजूला ना मोकळी जागा आहे, कोणाचा तर प्लॉट आहे. तर त्यांनी देखील इथं पपई, आंबा, नारळाचं झाड आणि भेंडीचं झाड वगैरे अशी झाडांची लागवड केली आहे. तर पहा मंडळी, हे आहे माझी छोटीशी खिडकीतील माझी झाडे. तर याला कुठलं प्लॅन्ट म्हणतात मला माहीत नाही. इथे एक मी छोटं शिवाचं म्हणजे महादेवाचं किचन ठेवलं आहे आणि हे स्नेक प्लांट पाहताय. तर याला आणले होते ना तेव्हा 3च पत्ते होते आणि आता 6वा पण पत्ता सुरू झाला आहे. आणि हे बांबू प्लांट आणि हे शोचं झाड. आणि मी आता आणून कमीत कमी 4था महिना चालू आहे बहुतेक. तर शिस्त असं जगलेत ही झाडं आणि या खिडकीतून त्यांना सौम्य असं ऊन लागतं. तर पाणी घेतलं आणि हे बघा कर्दळीचं झाड आहे. हे मी त्या घरातच असताना लावलं होतं आणि याला मोठे मोठे 3 येल्लो आणि हलके रेड असे फुलं येऊन गेलेत आणि खूप सुंदर होते. मी त्याचा व्हिडिओ पण टाकला होता मध्ये आणि त्याच्याच मी बिया टाकल्या होत्या. तर मी 3 अजून रोप तिथं आलेत पहा. किती क्यूट दिसतात ना आणि 4थं पण उगवलं. अरे मी बघितलंच नाही ना, एकदम कडेला उगवलं. तर अशा पद्धतीनं ही सगळी झाडं लावून घेतली आणि त्याला थोडं थोडं पाणी टाकलं. मुद्दामून मी माती ही वरपर्यंत भरली आहे. कारण की हे शोचे प्लांट आहेत आणि मी कसं पाणी घालते पहा. कॅमेरा पूर्ण कव्हर करते. ओ नो. माझ्या ड्रेसमुळं कॅमेरा पूर्ण कव्हर होत आहे. आणि ते काळं काळं टाकलंय ते मी चहापत्तीचं पावडर टाकलंय जे की रियूज आहे. आणि मी याला अजून 2 ते 3 दिवस मुद्दामून गॅलरीतच ठेवणार आहे. जेणेकरून पाणी हे कडेपर्यंत खाली पॉटपर्यंत गेलं पाहिजे आणि थोडंसं ऊन त्यांना भेटलं पाहिजे. एकदा का झाडे ह्या मातीमध्ये चिटकली की मग आपल्याला जिथं पाहिजे तिथं शिफ्ट करता येतात आणि याच्या खाली प्लेट देखील आहेत व्हाईट कलरचे, जे की प्लांटमधील एक्सेस वॉटर आपण खाली आलेलं टाकून देऊ शकतो अथवा एखाद्या वेळेस आपल्याकडे पाणी घालायचं झालं नाही तर ते पाणी शोषून घेतात मुळे. तर हे माझं लाजळूचं झाड आणि या छोट्या छोट्या झाडांना पण मी पाणी घातलं आणि व्हिडिओ ऑन करायचे विसरून गेले. ही पाठीमागची झाडं माझ्या पप्पांनी दिली आहेत मला, म्हणजे घरी आणले लावायला. आणि हे आमचं मस्त लाजळूचं झाड. तर माझा मोठा मुलगा येतो इथं सारखं आणि खेळत असतो. आणि हा पहा, 2 ते 3 कांड्या मी पुदिन्याचे लावले होते आणि ते इतकं छोटं पॉट आहे आणि त्यात
की मोठे मोठे पाण्यांचं वाढलंय ना हे. तर मस्त त्यांना बघून माझं मन प्रसन्न होतं. पाहू शकताय कसं होतंय. छुई मुई लाजाळूचं प्लॅन. वाव. टच केलं की ते आत जातात. किती क्यूट ना. तर मंडळी, झाडे लावा आणि झाडे जगवा. फक्त आपल्याला म्हणायचं नाही आहे, तर असं करायचं देखील आहे. तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा.